हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझे तुमसरचे शेवटचे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, म्हणून या दिवसांमध्ये जे काही घडतं आहे ते सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो आज आमच्या ओनर ताईंकडे सगळ्यांचं जेवण होतं, त्यामुळे सगळे एकत्र इथे जमलेलो आहोत. आणि त्यात माझ्या एका फ्रेंडने माझ्यासाठी स्पेशल अशी खांडवी जी आहे ना ती बनवत आहे. सो चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. यासाठी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही, त्यात हिरवी मिरची, आलं आणि जिरं, लसूण वाटून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण तयार करून आणि चाळणीने चाळून घ्यायचं. पातळ असं मिश्रण तयार केल्यानंतर त्याला स्टीम करून घ्यायचं आहे, जसं आपण ढोकळा कसं करतो तशासारखं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जिरा, मोहरी आणि तीळ आणि थोडंसं कोथिंबीर याचा आम्ही तडका दिलेला आहे. असं प्लेटवर पातळसर पसरून ना त्याचे खूप सुंदर असे रोल रोल करून घ्यायचे. सो ही रेसिपी आमच्यासाठी तर खूप नवीन होती आणि तिने खूप मन लावून तयार केलेली होती, जी खाण्यामध्ये खूपच टेस्टी होती. त्यानंतर आधी तर जेंट्स लोकांना आम्ही जेवण वाढून दिलं, त्यानंतर आम्ही बसलेलो आहोत इथे जेवणासाठी. सो सगळेजण एकत्र जेवण्याची मजा खूप येते. त्यातल्या त्यात आता हे शेवटचे मोमेंट्स आहेत माझे तुमसर मधले, ज्यामुळे ना आम्ही म्हणजे थोडे इमोशनलही आहोत आणि पण चांगल्यात चांगला टाइम स्पेंड करण्याचं जो आहे ना आमचं असं सुरू आहे की सगळे छान मिळून गप्पा गोष्टी थोडंसं एन्जॉय करूया. आणि व्लॉग जो आहे तो बऱ्याच दिवसानंतर येत आहे, आय नो. सो मी तुम्हाला सांगितलं होते की आमची नांदेडला जी आहे ना ट्रान्सफर झालेली आहे, पण त्यात थोडे चेंजेस झालेले आहेत. सो आता काय चेंजेस झालेले आहेत हे तर तुम्हाला येणाऱ्या व्लॉग मध्येच कळेल आता. सो अशा पद्धतीने जेवणाची थाली जी आहे ना, ते आम्ही तयार केलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता मठ्ठा बनवलेला आहे, पनीरची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, कारलीची भाजी आहे. सोबतच आम्ही रसगुल्ला बाहेरून मागवलेला होता, वरण आहे आणि भरपूर असं पोटभर जेवण आम्ही केलेलं होतं. सो आता ओनर ताईंकडचे हे शेवटचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला दोघांनाही मस्त असं ओवाळून घेतलं आणि त्यांनी छान ड्रेस आणि साडी घेतलेली होती मला. खरंच हा थोडासा मोमेंट जो आहे ना तो माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे मला इमोशनल वाटत होतं, कारण कसं आहे ना 3 वर्ष आम्ही सोबत राहिलो होतो. 3 वर्षात आम्ही खूप काही एन्जॉय केलेलो होतो आणि बरेच व्हिडिओ मी शूट केलेले आहेत. सो तुम्ही पूनम लाईफस्टाईल या चॅनलवरचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यात भरपूर माझे तुमसरच्या जे काही 3 वर्षाचे जगलेले मोमेंट आहेत ना ते मी तिथे कॅप्चर केलेले आहे. आणि खरं सांगू तर म्हणजे म्हणजे कसं आहे ना ज्यांची जॉब जे आहे ना ते बँकेत आहे आणि बँकवाल्यांना खूप जास्त म्हणजे एकाच ठिकाणी राहता येत नाही आणि सडनली 3 वर्षानंतर ट्रान्सफर होऊन जाते, त्यानंतर सगळं काही चेंज होऊन जात असतो. सो झालं असं होतं की आता उद्या सकाळीच मला निघायचं होतं. सो यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन कुठे जाते काय जाते. त्याआधी म्हटलं घरात जेवढं काही एक्स्ट्रा जो काही सामान आहे तो पॅकिंग करायला मी इथे सुरुवात केलेली आहे. जेवण झालं होतं मस्त. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता हा ऍक्च्युली दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर मी ते जे काही किचन ट्रॉलीज जे आहेत ना ते सगळं मी खाली करण्याचा प्रयत्न जे आहे ते करते आहे. जेवढं होऊ शकते तेवढं पॅकिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझं, कारण आता म्हणजे खरं सांगू तर 2 दिवस उरलेले आहेत आमचे तुमसरमध्ये आणि हे सगळे आता पॅकिंग मध्ये जाणार आहे. मूव्हर्स पॅकर्स आम्ही सांगितलं होतं, पण ते काही कारणामुळे कॅन्सल करावं लागलं. सो आता जे काही किचन ट्रॉलीमध्ये जे काही काचेची भांडी आहेत ते तर मी ऑलरेडी पॅक केलेले होते, पण जे काही एक्स्ट्रा भांडे होते ते सगळे आता पॅक करून घेते आहे मी. त्यानंतर ना फ्रीजमध्ये जे काही भाजीचं होतं ते मला लवकरात लवकर संपवायचं होतं. सो वांगे होते. आता हे वांगे ना मला तर भरीत बनवायसाठी मी आणलेले होते, पण त्याचा साईज खूप छोटा छोटा होता आणि एवढे सगळे वांगे भाजून त्याचं भरीत करणं ना शक्य नव्हतं, म्हणून मी एक आयडिया केली. सो कढईमध्ये तेल टाकलं आणि हे सगळे वांगे जे आहे ना तेलामध्ये छान असे वाफवून घेतलेले आहे. आणि खरं सांगू तर ही रेसिपी म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. मी कुणाचंही बघितलेलं नाहीये. मी डायरेक्ट म्हणजे स्वतःच डोकं लावलं की चला
आपण वांगे छान चिरून घेऊन त्यांना थोड्याशा तेलामध्ये जे आहे ना तळल्यासारखं फ्राय करून घेऊया आणि त्याचं भरीत बनवून बघूया. सो खरंच बनवताना तर मला असं वाटत होतं की सगळा पचका होईल, पण खरं सांगू तर ना रेसिपी खूपच छान झाली होती, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. सो 4 ते 5 मिनिट आपण हे छान ना वांगे जे चिरलेले वांगे आहेत ना कढईत छान परतून घ्यायचे आणि छान याला नाही का वाफेवर शिजवून घ्यायचं. अगदी म्हणजे जसं आपण भरीत करतो ना तसे सारखेच वांगे जे आहेत ते छान शिजून जातात. तुम्ही इथे बघू शकता 2-4 मिनिटात वांगे शिजून गेले होते. आणि भरीत करायचं असलं ना तर खूप तामझाम असतो. वांगे भाजावे लागतात, टोमॅटो भाजावं लागते. सो आता ते सगळी प्रोसिजर मी स्किप केलेली आहे. डायरेक्ट वांगे सगळे फ्राय करून जे आहे ना मी इथे भरीत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. वांगे छान शिजलेले होते. सो तुम्ही इथे बघू शकता. थोडंसं दुसऱ्या साईडला ठेवलं कारण जे आहे ना मला चपात्या सुद्धा बनवून घ्यायच्या होत्या. म्हणजे पटापट स्वयंपाक करून मला पॅकिंगच्या कामाला लागावं लागत आहे. त्यामुळे ना कुठलं काम कधी होतंय काहीच कळत नाहीये आणि मी घरामध्ये ना फक्त स्वयंपाक करते आहे. बाकी तर मी काहीच कुठलंच काम करत नाहीये. कारण पॅकिंगच एवढी आहे की म्हणजे घरात मनही लागत नाही की कुठलं साफ करावं, क्लिनिंग करावं. नाहीतर माझे क्लिनिंग ब्लॉग बरेचदा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. सो चपात्या बनवेपर्यंत ना वांगे छान थंड झालेले होते. आता मी एका मॅशरने मॅश करून घेते म्हणजे एकदम पूर्ण जे आहे ना आपल्या भरीत सारखंच याचं मिश्रण जे आहे ते तयार होऊन जाईल. सो खूपच इझी आहे आणि वांगेही खूप शिजल्यामुळे ना छान असे पटकन मॅश होत होते. सो तुम्ही बघू शकता. भरीत बनवताना मी ना सर्वात जास्त तर कांदे टाकत असते. सो इथे मी कांदे जे आहेत ते अगदी बारीक बारीक कट करून घेते आहे. त्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलं आणि मिरची टाकत असते. मिरची टाकलेले ना भरीतची टेस्ट जी आहे ना ते खूप छान लागत असते. मी इथे कुठलाच मसाला वगैरे यूज करणार नाहीये. अगदी साध्या पद्धतीने मी ही वांग्याचं भरीत जे आहे ना ते बनवून घेते आहे. यासोबत दह्याची कढी सुद्धा मला बनवायची आहे. सो छान इथे गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा जो आहे तो मी तेलात परतून घेतलेला आहे. त्यानंतर मिरची आणि टोमॅटो मी एकत्र टाकून घेतलं आणि मला एक सवय आहे जसं टोमॅटो घातला की मी डायरेक्ट असं मीठ घालून घेत असते ज्यामुळे ना टमाटर लवकर शिजले जातात आणि घरात लहान मुलं असले की टोमॅटो वगैरे जर त्यांना भाजीमध्ये दिसले की ते मग ताटाच्या बाहेरच काढले जात असतो. म्हणून मी शक्यतो काय करते ना जास्तीत जास्त टोमॅटो छान शिजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर इथे मी तिखट, हळद आणि धन पावडर आणि थोडंसं जे आहे ना सुरुची मसाला टाकून मी इथे अ, इथे जे आहे ना जे वांगे मॅश करून ठेवले होते ते टाकून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता असा मस्त झणझणीत भरीत जे आहे ना ते तयार झालेलं आहे. सो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. खरंच खूप टेस्टी बनत असते म्हणजे काहीतरी वेगळं बनते. सो वरून बारीक बारीक चिरून जे आहे ना ते कोथिंबीर टाकून दिली आणि मस्त असा भरीत तयार झालेला आहे. स्वयंपाक झाल्यानंतर वेदांचं असं होतं की त्याला भरीत जे आहे ते अजिबात आवडत नाही. तो म्हणजे नेहमीच त्याला असते की वांग्याची भाजी वगैरे त्याला अजिबात आवडत नाही. सो त्याचं सुरू होतं की त्याला काकडीचे थालीपीठच खायचे आहे. सो सध्या माझ्याकडे काकडी जी आहे ना ती अवेलेबल नव्हती. त्यातल्या त्यात मला ही लौकी सुद्धा संपवून घ्यायची होती. म्हणून म्हटलं चला लौकीचे पराठे इथे जे आहे ना बनवून घेते म्हटलं. सो मी लौकी छान किसून घेतली. त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं जे आहे ना मी ओवा सुद्धा टाकत असते ज्यामुळे टेस्ट खूप छान येत असते. सो सगळं जे काही साहित्य होतं ते सगळं टाकून घेतलं. पांढरी तीळ टाकत असते. तिळामुळे ना थालीपीठची चव खूप छान लागत असते आणि असं कापडावर घेऊन मी थालीपीठ इथे परतून घेतलेलं आहे आणि छान मस्त इथे झणझणीत थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे. सो वेदांतला मी सांगितलंच नव्हतं की हा लौकीचा थालीपीठ आहे. सो मी त्याला असंच सांगितलं होतं की हा काकडीचाच थालीपीठ आहे.